नमस्कार. सत्यम मराठवाडा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सध्या बीड जिल्ह्यातला ज्वलंत उदाहरण म्हणजे संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे, त्याला जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे. आणि पूर्ण आणखीन म्हणजे आरोपींना पूर्णपणे काही सजा लागली नाही. त्याच्याबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत कायद्याचे अभ्यासक, सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अविनाश धायगुडे. दादा, तुमचं सत्यम न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सध्या चाललेली परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी संतोष देशमुखच्या जो मृत्यू झालेला आहे, त्याला कुठंतरी वेगळं वळण भेटतंय. नाही, वेगळं वळण त्याच्यामध्ये काही नाही. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, त्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना अटकही झालेली आहे. एक आरोपी जो आहे त्याच्यामध्ये तो अजूनही अटक नाही, तो फरार आहे. ऑलरेडी दुसऱ्या काही 1-2 गुन्ह्यांमध्ये त्याच्यावरती तो फरार होता. सगळ्या वर्ग स्तरामधून त्या आरोपींना कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची भूमिका सगळ्याच बीड जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील लोकांची आहे. बाकीच्या आरोपींना, जे 7 आरोपी आहेत, त्यांच्यावर मोका लागलेला आहे. आणि जे खंडणी प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहे, वाल्मिक कराड, त्यांच्यावर आज जनतेची मागणी आहे आणि रोष आहे की त्यांच्यावर सुद्धा जो गुन्हा आहे 302 बी दाखल व्हावा, असं इच्छा आहे जनतेची. खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांचा रोल आहे असं FIR मध्ये देखील आलेलं आहे. 302 मध्ये आता तुम्ही जे मोक्याचा विषय मांडला, तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोक्याच्या संदर्भामध्ये माझ्या माहितीने विधान भवनाच्या अधिवेशनातच घोषणा केली होती. आणि मग त्याची एक प्रोसिजर असते. त्यांनी जरी जाहीर केलं तरी पोलीस प्रशासनातून त्यांना ती फाईलवर पाठवणं, त्यांनी त्याच्यावर सही करणं. तर त्याच्यानंतर माझ्या माहितीनं काल काहीतरी का परवा दिवशी 2 दिवसामध्ये त्यांच्यावरती मोका लागलेला आहे. वाल्मिक अण्णांच्यावरती 302 मध्ये त्यांनाही आरोपी करा अशा पद्धतीची जनतेतून मागणी आहे. परंतु त्याच्यावरती काय पोलीस प्रशासनानं पूर्णपणे जनतेच्या मनातील जी भावना आहे ती ओळखली नाही. ते वाल्मिक अण्णांचे नाव जे आहे ते खंडणीच्या प्रकरणामध्येच आहे. तुम्ही एक ज्येष्ठ वकील आहात. मोका लागल्यानंतर म्हणजे आरोपीची प्रोसिजर काय असते, वर मोका हा कायदा काय असतं? मोका कायदा जो आहे, मोका कायद्यामध्ये ज्या व्यक्तीवरती मोका कायदा लागतो त्यांची जामीन लवकरात लवकर होत नाही. त्यांचे अकाउंट्स जे आहेत बँकेचे वगैरे ते सगळे गोठवले जातात. त्यांना कुठल्याही प्रकारे काय आपण ज्या पद्धतीने त्याला म्हणत असतो की एखाद्याला सूट मिळणं किंवा काय अशा पद्धतीचे कुठली काही त्यांना प्रकरण होत नाही त्याच्यामध्ये. आणि केस मध्ये त्यांना जामीन मिळण्याची शक्यता जवळपास नसतेच. अशा अनेक गोष्टी आहेत मोका कायद्याच्या संदर्भात. मोका कायद्यावर जर बोलायचं झालं तर 1 तास लागेल आपल्याला पूर्ण ऍक्ट समजून सांगायला. पण ह्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मोका लागल्याच्या नंतर बेलला त्याची अडचण होते. ज्या व्यक्तीवरती मोका असतो त्या व्यक्तीला बेल मिळणं फार अवघड आहे. आरोपीला कोणत्याही म्हणजे जो आरोपी असतो त्याला जात धर्म काही नसतं, मरणारा बी आणि मारणारा बी. पण हा कुठंतरी विषय डायव्हर्ट होते. नाही, मुळामध्ये काय आहे बघा, ज्यांनी मारलं आणि जो मेला, मरताना किंवा मारताना ज्या वेळेस एखादी व्यक्ती कृत्य करत असते त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये जातीचा विचार नसतो. त्याच्या डोक्यामधली एक प्रवृत्ती असते. तुम्ही जर या घटनेचं सगळं बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यामध्ये जातीचा किंवा याचा काही विषय येत नाही. ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमध्ये एखादीची हत्या करणं, त्याला मारहाण करणं, त्याला जातीचा रंग देण्याची काही आवश्यकता नाही. ती प्रवृत्ती आहे. आणि माझं असं मत आहे की ती प्रत्येक जातीमध्ये असते. तुम्हाला असे मी किती उदाहरणं देऊ की अशा पद्धतीची प्रवृत्ती ही म्हणजे गुन्हेगाराची जी प्रवृत्ती असते ती प्रत्येक जातीमध्ये. आता मी रोज कोर्टामध्ये आहे. माझ्याकडे येणारा गुन्हेगार हा एका जातीचा आहे का? तर नाही. परंतु ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये
अं, त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली, ती मारहाण करण्याची पद्धत चुकीची होती. आणि त्यामुळे जातीच्या अँगलनं कुणी याला बघू नये. मानवता ही सर्वश्रेष्ठ असते. मानवतेच्या अँगलनंच त्या घटनेकडे आपण बघितलं पाहिजे. CIDच्या तपासातून आता एक 6 डिसेंबरला हे प्रकरण झालं होतं आणि 6 डिसेंबरला जे मारेकरी आहेत सुदर्शन घुले, त्यांनी वाल्मिक कराडला 2 वेळेस कॉन्टॅक्ट केलेला आहे अशी माहिती CIDच्या तपासातून समोर ते येते. आपण टीव्ही चॅनलच ऐकलं. हं. मी वकील आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, विदाऊट एव्हिडन्स मी एखादी गोष्ट बोलणं हे चुकीचं आहे. जे टीव्ही चॅनलवरती आलंय, की त्यांनी 2 हं. वेळेस फोन केलेला आहे. मी काही वैयक्तिक ते रेकॉर्ड्स बघितले नाहीत किंवा मी त्या प्रकरणामध्ये नकला काही काढलेल्या नाहीत. मी ते काढून बघून तुम्हाला सांगतो. परंतु जर त्याच्यात तसं काही असेल, त्यांना कॉल असेल, तर मग ते कनेक्शन जुळू शकतं ते तिकडं. आणि सध्याच्या वातावरणामध्ये संतोष देशमुख म्हणजे जो हत्या झालेली आहे, त्यांच्या समर्थनात मोर्चे सुरू आहेत सध्या. आपलं धाराशिवला झालं, बीडला झालं आणि त्याच्या प्रति मोर्चे लक्ष्मण हाके जे आहेत ते पण मोर्चे घेत आहेत. लक्ष्मण हाकेंचा जो विषय आहे, लक्ष्मण हाकेंना मुळामध्ये मराठवाड्यातली भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची जाण नाही. मुळात ते आहेत सांगोल्याचे. त्यांनी जर इथले रहिवासी असते, तर कदाचित मला असं वाटतं, की त्यांनी ह्या भूमिकेत ते आले नसते. आणि हाके साहेबांच्या आता जो विषय आहे, तो माझं असं मत आहे, की हाके साहेबांनी प्रवृत्तीचा विरोध करायला पाहिजे. जातीचा विरोध करून या भूमिका व्यक्त करणं हे फार चुकीचं आहे. तुम्ही प्रवृत्तीचा विरोध करा. प्रवृत्तीचा विरोध केला तर तुम्हाला धनगर समाज देखील समर्थन करेल. परंतु आज कपाळाला भंडारा लावायचा आणि चुकीचं समर्थन करायचं. भंडारा हा पवित्रतेचा निशाण आहे. गळ्यात गमजा टाकायचा, जय मल्हार म्हणायचं, अहिल्यादेवींचं नाव घ्यायचं. अहिल्यामाई तर म्हटलं होतं, की माझ्या देशात मुंगी, माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा मेली नाही पाहिजे. तिला सुद्धा तिच्या हक्काचा साधन मिळाला पाहिजे. म्हणजे जी मातोश्री, जी देवी या भारतावर त्यांनी 29 वर्ष राज्य केलं, त्या एक ग्रेट व्यक्तिमत्व असणाऱ्या मातोश्री अहिल्यादेवी यांनी सुद्धा सांगितलं, की म्हणजे मुंगी हे कीटक आहे, प्राणी सुद्धा नाही. माझ्या राज्यात म्हणजे कीटकाची सुद्धा तो मेल नाही पाहिजे. ती जगली पाहिजे म्हणून तिला साखर टाकली पाहिजे. अशा विचारांचा असणारा धनगर समाज आहे आणि हाके साहेब त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. तर मला असं वाटतं, की हाके साहेबांची आत्ताची भूमिका आणि अहिल्या मातोश्रींच्या, पुण्यश्लोक मातोश्रींच्या विचारांचा जो काही वारसा आहे, तो मिसमॅच होतो याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या घटनेमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे होतं, ती पद्धत त्यांची चुकलेली आहे निश्चितच. सध्याच्या वातावरणामध्ये आरोपीलाही जात नसते. जो व्यक्ती ह्याच्यात मरण पावला आहे ह्यांना बी जात नाही. पण सध्या असं वातावरण तयार केलं जातं, की मराठा विरुद्ध ओबीसी आणि म्हणजे जी व्यक्ती आहे अगर ज्यांचा बचाव आहे ती ओबीसीवर अन्याय, ओबीसीवर अन्याय असं सध्या चर्चा चालू आहे. मला मी 2 गोष्टी सांगतो याच्यातल्या. ओबीसीवर अन्याय किंवा मराठ्यांवर अन्याय हा याच्यामध्ये भाग येत नाही. मरणारा मराठा जातीचा होता, मारणारे वंजारी समाजाचे होते, ओबीसीचे. एवढ्याच फक्त 2 गोष्ट. पण याच्यामध्ये जातीचा विषय मला असं वाटतं, की ते काही फार महत्वाचा नाही. या भारतामध्ये किंवा या राज्यामध्ये संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली. हो. परभणीमध्ये. तिथं मारणारे कोण्या जातीचे होते? ती पोलीस स्टेशनमध्येच त्यांची हत्या झालेली. बरोबर आहे. हम्म. नाही, नाही, मला आता जात सांगा ना. हम्म. तुम्ही जशी संतोष देशमुखांच्या प्रकरणात ओबीसी मराठा करायला. सु नाही, नाही, राजकारणी हो, मंडळी नाही, नाही, बी नाही, मी करतात ऐका, ना ते. ऐका, ऐका. आम्ही पत्रकार म्हणून करत नाही. मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू पर्टिक्युलरली. तुम्ही ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला मला, म्हणजे जे चाललंय सगळं हे, त्याच्यावर तुम्ही विचारलं. मी असं म्हणत नाही तुमचं मत. सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं, ते कोण्या जातीच्या लोकांनी मारलं? शासनाकडून त्याचा मर्डर झालेला. मग तुम्ही तिथं कोणत्या 2 जातीचे आणि 2 समाजाचे भांडण लावणार? विषय त्या प्रवृत्तीचा आहे. तीच प्रवृत्ती संतोष देशमुखांच्या प्रकरणात आहे. तीच प्रवृत्ती माऊली सोट जो लातूरचा आहे,
त्याच्या प्रकरणात तीच प्रवृत्ती आहे. ज्ञानेश्वर महानोर हं. त्याच्या प्रकरणात तीच प्रवृत्ती आहे. आता पिट्टी नायगावचं एक प्रकरण बाहेर आलंय. त्याच्यामध्ये धनगर समाजाच्या एका मुलाला तळ्यात टाकून मारलं. त्याच्यातून जे आरोपी आहेत ते कोण्या समाजाचे मला ते नाव घ्यायचं नाही. परंतु ती प्रवृत्ती ही तिथं तीच आहे. ज्ञानेश्वर महानोरच्या प्रकरणातली ही प्रवृत्ती तीच आहे. आणि आगीच्या प्रकरणात खर्ड्याचं जे आगीचं प्रकरण झालं होतं, त्याही प्रकरणातली प्रवृत्ती तीच आहे. त्याच्यामुळं हा जो विषय आहे तो वृत्तीचा प्रवृत्तीचा आहे. तो विचाराचा आहे. तो विचार जो आहे हत्या करण्याचा त्याच्या विरोधातला असणारा हा लढा आहे. म्हणजे हा जातीचा किंवा याच्यात म्हणजे मला असं वाटतं की जात किंवा धर्म किंवा समाज, प्रवर्ग ह्या भानगडीत या लढ्यात तरी कोणी प्रयत्न करू नये तसा. बीड जिल्ह्यात अतिशय असंतोष आहे आणि जसं की बघितलं आपण लोकसभा इलेक्शन पासून जे वातावरण आहे त्याच्या आणखीन जास्त गढूळ वातावरण झाले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे कसलं वातावरण हे लोकसभेच्या जातीपातीचं वातावरण आहे. हे कुठेतरी राजकीय मंडळीनं राजकीय मंडळी आपापल्या स्वार्थासाठी करतात. पण हे कुठेतरी त्यांनी सांगणं गरजेचं आहे, मला की हे उदाहरण कुठेतरी सांगा ना, थांबवा. कुठला जातीवाद झाला बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेनंतर? सुरू आहे ना एक सध्या आता वातावरण असं सुरू आहे, की मोर्चेमधून बी झालं तर कोणी असं मनोज दादाची भूमिका होती. घरात घुसून म्हणजे त्यांच्या भूमिका म्हणणार नाही मी, की ती भाषणामध्ये होतं घरात घुसून मारू आणि नंतर त्याच्या अगोदर पंकजाताईची बी भूमिका होती, की कोयते घासून ठेवा असं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आज आपण एक जनता आहे, ती दोन्ही एक मोठे लीडर आहेत. मास लीडरकडून बघतो आणि जे खाली जनता आहे, ती म्हणजे प्रेरित होते त्यांचे असे भाषण केले ना, जनतेत रोष ते तेवढ्याच प्रमाणे जास्त प्रमाणात रोष बाहेर होतो. हे नाही, नाही. कुठेतरी थांबलं पाहिजे. आदरणीय पंकजाताई यांनी दसरा त्यांचा जो मेळाव्यात दसरा त्यांचं झालेलं मेळावा होतं बघ. असतो त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीने विधानसभेच्या निवडणुकीच्या हं, अगोदरचं त्यांचं स्टेटमेंट आहे. "कोयते घासून ठेवा" आणि ते पुढे असंही म्हणले, की हं, "माझ्या बाबतीत जे झालं ते करू नका हं, बाबाहो, सगळे हं, मतदान करूनच जावा." हं, तर मला असं नाही वाटत, की त्यांनी ते कोयते घ्या आणि माणसं कापा अशा कुठं हं, मी तर त्यांचं हं, स्टेटमेंट तसं काही ऐकलं नाही. आणि आदरणीय जरांगे पाटील साहेब हे जे काही बोलले, त्यांचं मत होतं, की जर अशा घटना संतोष देशमुखांच्या बाबतीत झाल्या, ज्यांनी मारलं, तर आम्ही घरात घुसून मारू. एखाद्या प्रवृत्तीला उत्तर देत असतानाच केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे. ते असं नाही म्हणले, की चला आता उठा आणि घरात घुसून मारा. असं नाही. आता बघा, एक वाक्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं जो तो ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे लावू शकतो. एखादा राजकीय नेता स्टेजवर ज्यावेळेस भाषण करत असतो, त्यावेळेस त्या भाषण करताना त्याच्या डोक्यात काय असतं, हे आपण पाहिलं पाहिजे. तसं पंकजाताई असं अजिबात म्हणले नव्हते, की ते कोयते घ्या आणि आता मग मारायला लागा, मी लोकसभेत पराभूत झाले म्हणून. असं अजिबात नाही. त्यांचा उद्देश कदाचित हा असेल, एक मी सामान्य चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, की तुम्ही कोयते आता काय आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. आपल्याकडे काय आधुनिक संसाधनं नाहीत आली, की ते मशीन्सनं ऊस कापायचे हं, वगैरे काय हातात तसले मशीन कटर नाहीत आले. कोयतेच घासतात आपल्याकडे. अशा हं, पद्धतीचं हं. आहे ते. त्याला असं लगेच दहशतीच्या नावाखाली घेतलं नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी त्याचं ते पुढचंही ताईंचं वाक्य होतं किंवा मतदानही करून जावा. आता आपण आणि साहजिकच आहे आता ग्रामीण भागातला जे ऊसतोड असतो, कोयता आपण ज्याला म्हणतो कोयता आहे. तर तो कोयता आजही आपले लोक घासतातच ना. ऊस तोडायला जाण्याच्या अगोदर कोयता शिवटून घेतात, घासतात. त्यात काय? मला वाटतं की दोन्ही नेत्यांनी काही कुणाला उद्देशून काही बोललेले नाहीत. त्यांनी मनोज दादांनी ह्या प्रवृत्तीचा विरोध म्हणून आम्हीही करू शकतो अशा पद्धतीचं एक इंटेन्शन होतं त्यांचं ते. पण त्यांनी मारा असं म्हणले नाही. या सगळ्या प्रकरणावर तुमची काय भूमिका असेल? नाही माझी भूमिका ही आहे की या देशामध्ये मानवता ही सर्वश्रेष्ठ आहे. जातीचा विरोध करून, धर्माचा विरोध करून आज रोजी काहीही साध्य होणार नाही. चीननं भारताच्या बॉर्डरमध्ये 25 किलोमीटर अतिक्रमण केलेलं आहे. हा देश पातळीवरचे मुद्दे तर आपण विसरून चाललो. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली सोटला न्याय मिळाला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. ज्ञानेश्वर महानोरला न्याय मिळाला पाहिजे. ह्या न्याय मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणीही जातीचा पातीचा विचार केला नाही पाहिजे.
जिथं मराठा आरोपी आहे म्हणून ठराविक ओबीसी नेत्यांनी तेच कुटुंबाचा मुद्दा लावून धरणं हे चुकीचं आहे. आणि आरोपी ओबीसी आहेत म्हणून फक्त एखाद्या नेतृत्वानं किंवा विशेष भूमिका घेऊन त्या नेत्यांनी तेच प्रकरण पुढे आणणं याही मताचं मी नाही. माझं असं मत आहे, की प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्येच लढा दिला पाहिजे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलीचं स्टेटमेंट आलं होतं, की पोलीस काही तपासातलं काही वगैरे माहिती देत नाहीत. पोलीस तपासामध्ये कदाचित पोलिसांनी त्यांचा तपास गोपनीय ठेवायचा ठरवला असेल. परंतु जो फिर्यादी असतो, फिर्यादी त्याच्यामध्ये त्यांचा भाऊ आहे, बहुतेक माझ्या माहितीला धनंजय देशमुख. तर तपास कुठपर्यंत आला, काय आला हे विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. तर पोलिसांनी सांगायला हरकत नाही, कारण ते स्वतः फिर्यादी आहेत, त्यांना जाणून घेण्याचा तो अधिकार आहे. परंतु पोलीस प्रशासन, आता मी रोज कोर्टामध्ये किती हेरेनं तपास करेल काय ह्याच्याबद्दल मलाही थोडीशी शंका आहे. आता एक तुम्ही वकील आहात. वकिलाच्या भूमिकेने जर पाहिल्यानंतर ह्या केसला किती वेळ लागेल, अगर कधी निकाल येईल? नाही, हा प्रकरण जे खटला आहे ते फास्ट ट्रॅकवर चालणार आहे. फास्ट ट्रॅक म्हणजे डे टू डे हिअरिंग घेतात, की आता ते कशा पद्धतीने ते घेतात तो माननीय न्यायालयाचा विषय आहे. मग किती दिवसात निकाल लागेल हे माननीय न्यायालयाच्या हातातला विषय आहे. ते आणि माननीय न्यायालयाबद्दल मी इथं टिप्पणी करणं किंवा टाईम बॉन्डिंग बद्दल काही व्यक्त करणं हे मला वाटतं की योग्य नाही. त्याच्यामुळे तो सर्वच विषय हा माननीय न्यायालयाचा आहे. असंच एक दुसरं प्रकरण घडलेलं आहे. गेवराई तालुक्यातले महानवर कुटुंबीय आहे. त्यांचं अपहरण केलं. त्यांनी काहीतरी पैशाची खंडणीची मागणी केली. नंतर ते घरी जाऊन स्वतः त्यांनी गळफास घेतला. नाही, अपहरण केलं ते तुम्ही अर्धवट हं. सांगितलं. ती खंडणी नव्हती मागितली. ते प्रकरण असं होतं, की ज्ञानेश्वर महानोर हा अ, उगल मुगले नावाचे नांदूर फाट्याचे एक व्यक्ती आहेत, गृहस्थ आहेत. त्यांच्या इथं आयशर जो असतं आपलं आयशर मालवाहू, त्याच्यावर तो ड्रायव्हर होता. आणि तो ड्रायव्हर असल्यामुळे तो फार कष्टाळू मुलगा होता. ₹10,000 पगारावर तो काम करायचा. किन्नरचं पण आणि ड्रायव्हिंगचं पण. तो एकटाच गाडी चालवायचा. नंतर आपण बघत असाल ट्रकवर वगैरे एक जोडीदार असतो. त्याला मग हं. आपल्या भाषेत किन्नर म्हणतात आपल्याकडं. "हे किन्नर आहे का? किन्नर आहे का?" तर तो तसाही नव्हता. तो पूर्ण वेळ तो ट्रक चालवायचा. त्याच्याकडनं शहागडच्या पुढं ते महाळका म्हणून एक गाव आहे. तिथं त्याचं ते आयशर पलटी झालं. आता कोणत्याही ड्रायव्हरकडनं चुका होतात गाडी चालवत असताना वगैरे. तर त्या ह्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महानोरच्या बाबतीत मग त्यांनी काय केलं ते उगलमुगल्यानी, की "तू हे नुकसान माझं भरपाई करून दे." आता हा ड्रायव्हर तुमच्याकडे होता. यानं अतिशय कमी पगारावर तुमच्याकडे काम केलं. तुमच्या किन्नरचा खर्च वाचवला. कोणत्या ड्रायव्हरकडून या भारतामध्ये ॲक्सिडेंट होत नाहीत. पण ह्याच्याकडून कुणाची हत्या नव्हती म्हणजे धडक नाही बसली, कोणी जीवितहानी नव्हती झाली. हा फक्त याचा आयशर पलटला आणि आयशर पलटल्यामुळं त्याचं काही नुकसान झालं असेल. मग त्याला उचलला 3-4 त्याच्या भावाला आणि त्याला. 3 दिवस दुकानात डांबून मारलं. 5-6 लोकं बोलवले. 3 दिवस मारलं त्याला. पोलिसांनी ह्यांच्या घरच्याची कंप्लेंट घेतली नाही. आणि नंतर पोलिसांनीच ते कसं तरी तिथून सोडवून आणलं, घरी आणलं. परत त्या ज्ञानेश्वरला ह्या उगल-मुगलीचे फोन. "तू 2 लाख आणून देतो, मी घरात येऊन तुला जीव मारेन." 3-4 दिवस एखादा व्यक्ती ज्यावेळेस मार खातो, त्यावेळेस तो मनात खचून गेलेला असतो. त्याला अपमान झाल्यासारखं वाटत असतं. आणि आणखी एखादा व्यक्ती जर 4 दिवस मार खाल्लाय आणि आणखी त्याला वाटलं, की आताही येतील मला आणखी मारतील, आता माझं काही खरं नाही, त्यापेक्षा मी फाशीच घेतो. म्हणून त्यानं फोन ठेवला, त्याच्या धमक्या ऐकल्या आणि फोन ठेवला आणि फाशी घेतली. ही आत्महत्या करायला भाग ह्यानी पाडला. धमक्या देऊन 4 दिवस प्रचंड मारहाण त्याला केली, प्रचंड. आणि मग तो बिचारा त्याच्यात पोलिस एफ-आय-आर घेत नव्हते. आता तो एफ-आय-आर झालाय, अजून तो आरोपी अटक नाही, काहीच नाही. असं ते प्रकरण आहे सगळं. नंतर पिटी नायगाव म्हणून एक गाव आहे बीड जिल्ह्यातलं. तिथं खंडणीचाच प्रकार. तो मुलगा धनगर समाजाचा. त्याला उचललं, त्याला प्रचंड मारहाण केली. वडिलाला फोन करून ₹1,00,000 मागितले. वडिलांनी द्यायला उशीर केला, तर ते पोरगं तळ्यात उतरून टाकून दिलं. ते पाण्यात बुडून मेलं. अशा अनेक प्रकार आहेत. हे प्रकार फार, फार दुर्दैवी आहेत. हे महाराष्ट्राच्या आणि मी तर म्हणतो बीड जिल्ह्याच्याही संस्कृतीला शोभणारे प्रकार नाहीत. कारण याच बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गणपतरावजी गावडे साहेब असतील, सॉरी रखमाजी गावडे साहेब असतील, जे बीड जिल्ह्याचे खासदार होते. क्रांतिसिंह नाना पाटील असतील,
कॉम्रेड बुरांडे साहेब असतील, असा वेगवेगळ्या नेतृत्वानी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. ही जिल्ह्याची परिस्थिती जी आज चाललेली आहे, ही फार चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. जिल्ह्यामध्ये ह्या ज्या सहज म्हणजे आता त्याला जर सहज पाण्यात उचलून टाकून मारत असतील, तर याच्यापेक्षा मृत्यू किती स्वस्त झालाय माणसाचा. तर हे फार चुकीचं आहे. मला असं वाटतं, की या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जात-पात, धर्म न पाहता प्रत्येकानं रस्त्यावर उतरलं पाहिजे, लढलं पाहिजे. गृह विभागाचा कुठंतरी दुर्लक्ष असं वाटतंय पोलिसांचं. रक्षकच भक्षक झालेत असं वाटतंय. आणि आता ह्या ज्या काही घटना घडल्या, संतोष देशमुखांच्या प्रकरणात अ, सुरुवातीची केस न घेणं, त्याच्यानंतर पोलिसांना सांगून देखील पोलिसांनी जिथून संतोष देशमुखांना उचललं त्या गाडीचा पाठलाग केला असता, तर कदाचित इथपर्यंत आलं नसतं प्रकरण. ज्ञानेश्वर महानोरच्या प्रकरणात जर त्याच वेळेस पोलिसांनी त्याच्यावर एखादा गुन्हा दाखल केला असता, एवढी मारहाण केली, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला असता, मारहाणीचा गुन्हा दाखल केला असता, तर कदाचित तो जेलमध्ये राहिला असता. त्यानं फोन कशाला केला असता त्याला? ते झालं नाही. विठी नायगावच्या प्रकरणामध्ये तीच परिस्थिती. अजूनही तिथे एफ-आय-आर नाही. ते कुटुंब रोज एस-पींना भेटते. एस-पी आणखी काही करत नाहीत त्याच्यामध्ये. माऊली सोटचं प्रकरण, अजून 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक नाहीत. हा जो कारभार चाललाय तर निश्चितच गृह विभागावर सुद्धा प्रश्नचिन्हच आहे ना. म्हणजे ह्याच्यात प्रश्न विचारण्यापेक्षा ते क्लिअर दिसतंयच ना चित्र आपल्याला, की हे गृह विभागाचं अपयश आहे, या सगळ्या गोष्टी होणं. परभणीचं एक प्रकरण होतं. त्याच्यामध्ये म्हणजे सोमवंशी जो आहे मुलगा, सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी, तो त्याला असं कारागृहामध्ये मरण पावला. त्याच्याबद्दल साधा पोलीस अधिकारी एकही निलंबित नाही. नाही, एक अधिकारी सस्पेंड केला आहे. सस्पेंड करण्यानंतर त्याला रुजूही करतील, पण त्याला कायमचं घरी बसवलं पाहिजे. परंतु ते झालं नाही. कदाचित सोमनाथ सूर्यवंशी ज्या जातीतून येतो ती जात कदाचित ह्या गव्हर्नमेंटला आवडली नसेल, की ठीक आहे यांच्या जातीला सवय आहे, यांच्या जातीने मेलच पाहिजे, यांची जात ह्याच लायकीची असं कदाचित गृहमंत्र्यांना वगैरे वाटत असेल किंवा शासनाला वाटत असेल, प्रशासनाला वाटत असेल. कुठेतरी कठोर पावले उचलले पाहिजेत या कोण गोष्टी. उचलणार? गृह विभाग. गृह विभाग जर कठोर पावलं उचलली असती तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आज महाराष्ट्रातलं हे वातावरण आहे त्याच वेळेस जर गुन्हे दाखल झाले असते तर इथलं एकही प्रकरण ह्या टोकाला आलं नसतं. पोलीस कोणाच्या तरी दहशतीखाली काम करतात असं वाटतं. पोलिसांचं काय आहे, जसा एरिया बदलत तशी दहशत बदलते पोलिसांची. बीड जिल्ह्यामध्ये आलं तर बीड जिल्ह्यातले जे कोणी असतील त्यांच्या दहशतीखाली ते काम करणार. दहशतीखाली म्हणण्यापेक्षा बघा सगळे अधिकारी काही तसे नाहीत. काही जे लाभार्थी अधिकारी असतात त्यांच्या चुकीमुळे होणारा हा प्रकार आहे. सर एक दादा आम्हाला एक सांगा, की सुरेश अण्णांनी बी एक उल्लेख केला होता, बिंदू नामावली. म्हणजे नेमकं हे काय आहे कळू द्या. बिंदू नामावली काय? बिंदू नामावलीमध्ये काय एक आहे, सविस्तर शासनाचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गाचे अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये काम करतात. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही समजा ओबीसी मधून येत असाल तर रोस्टर किती टक्के आहे आपलं त्या टक्केवारीनुसार बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपली वाटा असतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन काय केलं होतं तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वाटा असला पाहिजे. तो वाटा इथं बीड जिल्ह्यात नाही. रोस्टर जे असायला पाहिजे ते नाही. हिंदू नामावलीमध्ये ज्या पद्धतीने ज्या जातीचे ज्या प्रवर्गाचे अधिकारी शासकीय नियमानुसार असायला पाहिजेत तसे नाहीत. जास्त अधिकारी हे एक प्रवर्ग आहे त्याच्यातून जास्त अधिकारी आहेत. बिंदू नामावली म्हणजे असं महाराष्ट्रासाठी असते का बीड महाराष्ट्र जिल्ह्यासाठी असते? शासनासाठी असते. मग महाराष्ट्र शासनाची बिंदू हम्म. नामावली बीड जिल्हा फॉलो करत असतो. ती काय बीड जिल्ह्यासाठीच कायदा नाही सेपरेट. महाराष्ट्रासाठी असतं. मग मध्य काळामध्ये अंजली दमानिया यांचं एक स्टेटमेंट व्हायरल झालं होतं, की सगळे कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये जावा, की तुम्ही म्हणजे एक असं जातीवाचक त्यांचं एक स्टेटमेंट होतं, की सगळे वंजारीचे जे लोक आहेत तेच भरती केलेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ऑब्झर्वेशन केलं तसं. आता बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश पोलीस स्टेशन मध्ये असेल किंवा न्यायालयामध्ये सुद्धा पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे सरकारी वकील जे सरकार नियुक्त असतात ते
वंजारी बांधवातूनच बऱ्यापैकी असतात आणि शासन स्तरावर सुद्धा प्रमुख ठिकाणी प्रमुख अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये वंजारी बांधव आहेत का तर आहेतच, त्यात काय नाकारण्याचा काही विषय थोडाच आहे, ते आहेतच, त्यात काय वेगळं. लातूरला एक घटना घडली होती अशीच, की जो माऊली सोट म्हणून एक मुलगा होता आणि प्रेम प्रकरणातून कुठंतरी जातीची प्रेस्टीज साठी त्याची हत्या झाली अशी. नाही मग आता मला एक सांगा, तसा जर प्रकार असेल तर खैरलांजी मध्ये आरोपी कोण होते? खैरलांजी प्रकरणामध्ये त्याच्यानंतर नितीन आगेचं एक प्रकरण झालं खरड्यात, की ऑनर किलिंगचा एक पार्ट आहे, जातीचा काही विषय प्रेम प्रकरणातून त्याच्यात मारहाण झाली. कदाचित मी आता कोर्टामध्ये अनेक उदाहरणं पाहतो, जातीतल्या जातीतले सुद्धा प्रेमविवाह किंवा प्रेम प्रकरण लोकांना माहित नाहीत. अशा किती घटना तुम्हाला दाखवू की जातीतल्या जातीत भांडणामध्ये माणूस मेलेला आहे. आता तो प्रसंग किंवा ते प्रकरण कोण कोणत्या अँगलनं हाताळेल ज्याच्या त्याच्या भविष्याच्या राजकारणासाठी, तो त्याच्या नीतिमत्तेचा भाग आहे. पण मला असं वाटतं की सोट कुटुंबाला न्याय कोणत्या मार्गाने मिळेल याच्यासाठी काम केलं. पोलिसांनी 1-2 ते 3 दिवस त्यांचा जबाब सध्या नोंदवून घेतला नाही. सहज आरोपीला म्हणजे एक खून झालाय आणि आरोपीला त्याच्यामध्ये काय सहज कसं दोन जामीन महिने होईल? 2 महिने तो बेड वर होता, त्याच्यानंतर तो एक्सपायर झाला. एक्सपायर झाल्यानंतर जे गुन्हावाढ कलम असतं ते होतं, ते त्याच्यातले जे 6 आरोपी आहेत ते अटक आहेत, 2 आरोपी आहेत ते अटक नाहीत. मी कालच SP ना बोललो, तिथल्या PI ला बोललो, 2 दिवसामध्ये त्यांनी वेळ दिला. जर 2 दिवसामध्ये नाही दिलं तर आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत त्याच्यामध्ये. आता बीडमध्ये असं वातावरण आहे, जनतेला काय आव्हान असेल तुमचं? बीड की जिल्ह्यातल्या या प्रकरणाला जाती रंग बीड देऊ नका. जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या भावांना माझी विनंती आहे, आपण मानवतेचा विचार घेऊन पुढे चालू. हा जिल्हा संत भगवान बाबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये भगवानगड आहे, या जिल्ह्यामध्ये नारायणगड आहे, या जिल्ह्यामध्ये गहिनीनाथाचा गड आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टीमध्ये आजचं हे वातावरण आणि बीड जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे जुळणार नाही. प्रत्येकाची जात शोधणं, धर्म शोधणं हे बंद करून मानवतेचा विचार घेऊन जिल्ह्यातल्या युवक मित्रांना, विशेषतः युवकांना माझं की या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मानवतेचा संदेश पेरा आणि एखादी प्रवृत्ती विकृत असेल तर ते कोण्याही जातीतले असू द्या, त्याचा ठामपणे विरोध करा. उद्या मी समजा धनगर समाजाचा आहे, माझ्या समाजातला जर उद्या एखादा आरोपी असेल तर मी तो फक्त धनगर आहे म्हणून जर त्याची पाठराखण करत असेल तर तो मी आज जे बोलतोय आणि वागतोय तर माझी नीतिमत्ता चुकीची असते त्याच्यामध्ये गृहीत होईल. त्याच्यामुळे उद्या माझ्या जरी जातीचा आरोपी एखाद्या प्रकरणात निघाला तरी मी ज्याच्यावर अन्याय झालाय त्याचीच बाजू घेऊन लढलं पाहिजे. हाच संदेश माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या युवक मित्रांना व सगळ्याच बीड जिल्ह्यातल्या लोकांना आहे. दादा धन्यवाद, वेळात वेळ काढून आमच्या चॅनल सोबत मन मोकळा संवाद केला व सविस्तर चर्चा सगळ्या प्रकरणावर जे 4 प्रकरण झालेले आहेत त्या 4 प्रकरणावर चर्चा केली, त्याच्याबद्दल आपला आभारी आहे. तर हे होते अविनाश दादा दायगुडे, त्यांनी सगळ्या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडलेली आहे. अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्य मराठवाडा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.